मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंशी बोलण्याची शक्यता। हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका समजावून सांगणार। सूत्रांची माहिती। दादा भुसेंच्या भेटीनंतरही राज ठाकरेंचा विरोध काय? राज ठाकरेंनी दादाचा भुसा केला। सामनातील मुखपृष्ठावर बातमी। हिंदी सक्तीवरून भुसेंकडून काल राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट। हिंदी सक्तीवरूनच राजकारण भाजप हाणून पाडणार। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार। मराठीच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार हे भाजप सांगणार। सूत्रांची माहिती। मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं निमंत्रण। हिंदी सक्तीविरोधात 2 नको तर एकच मोर्चा हवा। राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन। सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको। पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं। गुणरत्न सदावर्तेंचे शिक्षण मंत्री आणि पोलिसांना पत्र। महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही तर मराठीत सक्ती। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून उत्तर। तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावे। फडणवीसांचा टोला। पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको। तिथं मातृभाषा महत्वाची। 5वी पासून हिंदी शिकण्यास हरकत नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा। गरज भासेल तिथेच वरिष्ठांसोबत चर्चा होईल। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांचे आदेश। भास्कर जाधवांनी शिवसेनेमध्ये यावं। आम्ही त्यांचं स्वागत करतो। ठाकरे गटात नाराज असलेल्या भास्कर जाधवांना शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांच्याकडून ऑफर। हिंदी अभिनेत्रीशी कथित संबंधांवरून माझ्यावर आरोप झाले। मात्र चौकशीमध्ये सर्व आरोप खोटे असल्याचं उघड। कथित आरोपांबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट। झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्यांना पोलिसांनी सोडलं। आर्थिक नुकसान झाल्यानं मदतीसाठी भेटण्याचा प्रयत्न असल्याची दोघांकडून माहिती। मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी। मराठा आरक्षणाची घटनात्मक वैधता ठरवणाऱ्या कायद्याविरोधातील याचिकांवर 18 जुलैपासून नव्यानं सुनावणी घेण्याचा निर्णय। डोंबिवलीमध्ये भाजपला धक्का। माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांची भाजपला सोडचिठ्ठी। ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। मुंबईच्या माहीमधल्या जुमा मशिदीकडून ऑनलाईन अजान ॲप सुरू। मशिदींवरील लाऊडस्पीकर बंदी विरोधात मुस्लिम धर्मियांचा उपाय। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आणखी 3 आरोपींना अटक। भंडाऱ्याच्या पवनीमधील शाळेतील चेतन डोंगरे, गंगाधर डोंगरे आणि सदानंद जांगडेला अटक। उत्तन विरार सागरी मार्गाची वाढवण बंदराला जोडणी। प्रकल्प वाढवण बंदरासह समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा। फडणवीसांचे आदेश। आषाढी वारीसाठी विठ्ठल मंदिर आजपासून 24 तास खुलं। जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं यासाठी नित्यपूजा वगळता सर्व राजोपचार आजपासून बंद। वाशीमधील जोरदार पावसानं हिंगोलीतील पैनगंगा नदीला पूर। शेतीचं नुकसान। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानामध्ये पाणी साचलं। आहार बनवण्याच्या खोलीमध्ये सुद्धा पाणी गेल्यानं अडचण। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात नवे 24 कोरोना रुग्ण। जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकूण 2449 कोरोनाबाधित रुग्ण। सध्या 188 रुग्णांवर उपचार सुरू। तर राज्यामध्ये आतापर्यंत 36 रुग्णांचा मृत्यू। लवकरच भारतासोबत अमेरिका मोठी डील करणार। तर काही लोकांना पत्राद्वारे फक्त धन्यवाद म्हणून त्यांच्यावर टॅरिफ लादणार। डोनाल्ड ट्रम्प यांची कार्यक्रमांतर्गत मोठी घोषणा। शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय। सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे सुखरूप पोहोचलो। ISS मधून शुभांशु शुक्लांचा भारतीयांसाठी संदेश।
मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.